काहीतरी चमचमीत खायचं आहे. चला तर मग आज बनवूया अंडा भात. पटकन होणारी अशी रेसिपी आहे. त्यासाठी मी 2 अंडी उकळत ठेवले आहेत. इकडे घेतला आहे तांदूळ, तो छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि 15 मिनिटांसाठी भिजत घालायचा आहे. एक ठेवला आहे कुकरमध्ये टाकलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकूया खडे मसाले, एक चिरलेला कांदा, एक हिरवी मिरची, ती छान प्रकारे तेलावर परतून घेऊया आणि थोडा वेळ शिजून देऊया. कांदा शिजला की त्याच्यामध्ये टाकूया एक टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट आणि ते देखील 2-3 मिनटासाठी शिजून देणार आहोत. कांदा टोमॅटो शिजला की टाकूया आपण मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट, धणेपूड, बिर्याणी मसाला आणि मीठ छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण उकडलेल्या अंड्याचे करणार आहोत लहान लहान तुकडे. अशा प्रकारे ते टाकूया आपण मसाल्यांवर आणि ते छान परतून घेऊया. नंतर त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण आपला भिजवलेला तांदूळ. तो देखील छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. तो मिक्स करून झाल्यानंतर टाकणार आहोत आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि कुकरचं झाकण बंद करून मोठ्या फ्लेमवर घेणार. एक मोठी शिट्टी आणि लहान फ्लेमवर घ्यायच्या आहेत 2 शिट्ट्या. पाहू शकता झटपट असा आपला अंडा राईस रेडी आहे. वरून टाकूया कसुरी मेथी आणि 2 मिनटं वाफ काढूया आणि पटकन आपला अंडा राईस रेडी. चमचमीत असा हा अंडा भात रेडी आहे. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा ही रेसिपी.